नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या करिअर अकॅडमी या आपल्या चॅनलमध्ये. आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे CISF मध्ये म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती निघालेली आहे. तर ही भरती मित्रांनो फायरमॅन या पदासाठी आहे, ज्यासाठी फक्त पुरुष अप्लाय करू शकतात. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना लेवल 3 नुसार 21,700 ते 69,100 एवढे वेतनमान असणार आहे. तसेच विज्ञान विषयासह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी वयाची अट कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 23 वर्ष एवढी आहे. फी शुल्क तुम्हाला 100 रुपये एवढे असणार आहे. तर SC, ST आणि माजी सैनिकांना फी मध्ये सूट देण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 रात्री 11 वाजेपर्यंत आहे. तर मित्रांनो, CISF साठी भरती प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण आता जाणून घेऊया. सर्वात आधी असणारी शारीरिक कार्यक्षम चाचणी, ज्याला की आपण पेट म्हणतो. उमेदवारांना 5 किमी 24 मिनिटात धावणे आवश्यक आहे आणि यातून माजी सैनिकांना सूट देण्यात आली आहे. नंतर असणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST. त्यात उमेदवाराची उंची 170 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे व छाती 80 ते 85 सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर ती कमीत कमी 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. शारीरिक कार्यक्षम चाचणी म्हणजे पेट आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे PST, त्यानंतर उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाईल. तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय झाल्यानंतर लेखी परीक्षा असणार आहे. तर ती लेखी परीक्षा एकूण 4 पार्ट मध्ये डिवाइड केली आहे, ज्यामध्ये 4 सब्जेक्ट असणार आहेत. तर पहिल्या पार्ट मध्ये सब्जेक्ट असणार आहे जनरल इंटेलिजन्स आणि रिजनिंग, म्हणजे तुमची बौद्धिक क्षमता टेस्ट केली जाणार आहे. त्यासाठी 25 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि त्यासाठी 25 मार्क असणार आहेत. त्यानंतर सब्जेक्ट आहे जनरल नॉलेज अँड अवेअरनेस, म्हणजे यामध्ये तुमचं जनरल नॉलेज चेक केलं जाईल. त्यानंतर सब्जेक्ट आहे एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे गणित. त्यानंतर इंग्लिश किंवा हिंदी या सब्जेक्टवर तुमची लेखी परीक्षा होणार आहे. तर यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन असणार आहे 25. प्रत्येक विषयासाठी 25 क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक विषयासाठी 25 हे मॅक्झिमम मार्क्स असणार आहे, जास्तीत जास्त मार्क. आणि त्यासाठी टाइम ड्युरेशन म्हणजे वेळ आहे 120 मिनिट. म्हणजे लेखी परीक्षेसाठी टोटल मार्क्स आहे 100 आणि त्यासाठी 120 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला लेखी परीक्षेसाठी विचारले गेलेले 100 क्वेश्चन हे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत आणि ही लेखी परीक्षा तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषांमधून देता येणार आहे. तर लेखी परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला किती गुणांची आवश्यकता आहे? तर अनरिझर्व्ड, EWS आणि ESM. अनरिझर्व्ड म्हणजे जनरल कॅटेगरी, EWS आणि माजी सैनिकांसाठी 35% गुण आवश्यक आहे आणि SC, ST, OBC साठी 33% गुण आवश्यक आहे. म्हणजे अनरिझर्व्ड, EWS आणि ESM साठी 100 पैकी 35 क्वेश्चन बरोबर असले पाहिजे आणि SC, ST, OBC साठी 100 पैकी 33 क्वेश्चन बरोबर असले पाहिजे. जे उमेदवार लेखी परीक्षा पास होतील त्यांची मेरिट लिस्ट डिक्लेअर केली जाईल आणि ज्या उमेदवारांची निवड झाली असेल त्यांचा अंतिम निकाल स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवरती डिक्लेअर केला जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या वेबसाईटवरती भेट द्या. तर मित्रांनो, मी तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून केलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला जाहिरातीची लिंक शेअर करत आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.